इयत्ता 5वी स्कॉलरशिप 2026चा रिझल्ट जाहीर झालेला आहे आणि त्याच्यानुसार सर्वात महत्त्वाचा पडलेला सर्वांना प्रश्न म्हणजे जे मुलं पात्र झाले असतील त्यांना शिष्यवृत्ती भेटणार आहेत का, तर ते तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की पात्र झालेले आहेत मुलं म्हणजे तुम्हाला शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले आहेत की नुसते पास झालेले आहेत. तर याच्यामधला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, आता तुमच्या इथं गुणपत्रिकेमध्ये दिलेले आहेत अंतरिम तात्पुरत्या गुणपत्रिका जाहीर झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये फेब्रुवारी 2017 पासून शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्णऐवजी पात्र आणि अपात्र असं देण्यात आलेले आहे. आणि हा झाला पहिला मुद्दा. आणि ह्याच्यामध्येच दुसरा मुद्दा काय आहे तर जे तुमचे जिल्हा असेल त्या जिल्ह्यानुसार गुणवत्ता यादी लागेल आणि त्या प्रचलित निकषाच्या आधारे जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संख्येच्या मर्यादित गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. म्हणजे ही अंतिम गुणवत्ता यादी नाही, ह्याच्यामध्ये आणखी एक लिस्ट लागेल आणि तेव्हा समजेल की तुम्ही शिष्यवृत्तीसाठी पात्र झालात की नाही. तर यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी गुणवत्ता यादी असेल. तुमचा जिल्हा कुठला आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका.